नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज अन्नपूर्णा किचनमध्ये तुमच्या, माझ्या आणि सगळ्यांच्याच आवडीची अशी एक छानशी स्पेशल डिश बनत आहे, खास तुमच्यासाठी, व्हेज कटलेट्स. चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते आत्ता बघूया. कच्च्या बटाट्यावरच्या साली काढून कट करून घ्यायच्या. त्याचप्रकारे बीटावरची पण साल काढून अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि हे एकत्र शिजायला ठेवायचे. साली अगोदरच काढून घेतल्या म्हणजे काम सोपं जातं. आता इथे मी या ठिकाणी रसबी घेतलेली आहे, म्हणजे श्रावणी घेवडा. तो घ्यायचा बारीक कट करून 1 वाटी, आणि गाजरही घ्यायचं इथे 1 वाटी किसलेला. त्याचप्रमाणे आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या अशा प्रकारे खिसून घ्यायच्यात. खिसल्यानं काय होतं की त्यातल्या ज्या बिया आहेत त्या एकदम बाजूला पडतात आणि फक्त आपल्याला जो हवा तोच भाग मिरचीचा घेता येतो. बियांमुळं काय होतं की जास्तच तिखट बनतं आणि मग चवीला इतकं खास नाही लागत. आलं आणि लसूण याची पेस्ट मी घेतलेली आहे आणि ते हिरव्या मिरचीच्या बाउलमध्ये ठेवलेली आहे. तर इथे 1 वाटी मटार पण घेतलेला आहे. तोपर्यंत बटाटा आणि बीट छानपैकी उकडलेलं आहे, बघू शकता. आता आपण हे गार झाल्यानंतर एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि हे जे बीट आहे ना, जास्त कडक असल्यामुळं लगेचच मऊ नाही होत बटाट्यासोबत, म्हणून मग आपण तो खिसून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे. एका स्मॅशरने मी मस्तपैकी बारीक करून घेते, बघू शकता. मैत्रिणींनो, माझ्या अशाच प्रकारच्या फक्त कटलेट्सच्या रेसिपीज बऱ्याचशा मी टाकलेल्या आहेत माझ्या या चॅनलवरती. त्या तुम्ही जाऊन तिकडे बघू शकता. तर तुम्हाला बरेचसे विविध प्रकार कटलेट्सचे बघायला मिळतील. आता हे व्यवस्थित स्मॅश झालेलं आहे. एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये फरसबी, मटार, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि आता हे सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या तेलावर आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं वाफवून घ्यायचं आहे. थोडा वेळ ताट झाकून ठेवायचं आहे, एक 2 ते 5 मिनिटे. आणि वाफरल्या ह्या सगळ्या भाज्या की मग गॅस बंद करून त्यामध्ये हे वाटीभर किसलेलं गाजर टाकायचं आहे. गाजर आपल्याला कच्चंच हवं आहे. आता हे गार झालं की आपण हे जे डो तयार केला होता त्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या ॲड करायच्या आहेत. हे भाज्या व्यवस्थित मिक्स केल्या की त्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. 1 लिंबाचा रस इथे टाकलेला आहे आणि चवीपुरती साखर टाकायची आहे. आणि आता त्यामध्ये पोहे जे असतात त्या पोह्यांना मी थोडंसं कुरकुरीत केलेलं आहे तव्यावर टाकून आणि त्याची भरड केलेली आहे. तर अशा प्रकारे ही भरड घ्यायची 1 वाटी आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं आहे. असा त्याचा छानसा गोळा तयार करायचा आहे. अशा प्रकारे छानसा डो तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये असे कटलेट्स करून घेऊ शकता. आणि आता हा जो रवा आहे मी घेतलेला, नेहमीचा आपला रवा, आपण ज्याचे उपीट वगैरे बनवतो तसा हा रवा आहे. तर त्या रव्यामध्ये हे कटलेट्स घोळवायचे आणि मग ते छानसे फ्राय करायचे किंवा मग शालो फ्राय पण करून घेऊ शकता. मी इथे शालो फ्राय करते. असे हे कटलेट जे आहेत ना, ते जर का आपण डीप फ्राय केले तर त्यामध्ये खूपच तेलाचं प्रमाण जास्त राहतं, मग ते आरोग्यालाही चांगलं नाही. शक्यतो मी कमीत कमी तेलातल्याच रेसिपी बनवण्याकडे जास्त माझा कल असतो. बऱ्यापैकी कटलेट्स तयार झालेले आहेत. आता आपण हे शालो फ्राय करून घेऊयात. अशा प्रकारे रव्यात घोळवायचं, शालो फ्राय करून घ्यायचं, रव्यात घोळवायचं आणि छानसे शालो फ्राय करायचं. अशा प्रकारे विशिष्ट पदार्थांचे विशिष्ट असे एक छानसं ठिकाण असतं आणि तिथे त्या पदार्थाला खूप प्रसिद्धी मिळालेली असते. आणि मग अशा ठिकाणी ते पदार्थ खाऊन येतो तेव्हा ते बनवण्याची खूप मनापासून इच्छा असते. म्हणजे मी तेव्हापासून बनवायला सुरुवात केली. कित्येक वेळा मी अशा प्रकारचे कटलेट्स वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय केलेले आहेत आणि माझ्या ह्या चॅनलवर अपलोडसुद्धा केलेत. दोन्ही बाजूनी खरपूस अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे.
ज्या दिवशी आमच्याकडे कटलेट्स असतात त्या दिवशी मुलांची मेजवानी आणि खूपच छान त्यांच्या आवडीचा पदार्थ असल्यामुळे खुश असतात मुले. आता हे छान भाजून तयार झालेलं आहे. आता हे काढून घेऊयात आणि सर्व करूयात. पौष्टिक, हेल्दी आणि पोटभरीचा असा हा नाश्ता तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी दोन्ही आकारात तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता. टोमॅटोच्या सॉससोबत सर्व करू शकता आणि हा जो टोमॅटोचा सॉस आहे तो मी घरीच बनवलेला आहे बरं का. सकस खा, आनंदी राहा आणि या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.